जास्त पुढे जाऊ नका, हे हायपर होते त्याने. आमचं बाळ आहे रियांश वाघमारे म्हणून. प्रियांश वाघमारे, सॉरी, बाळाचं नाव प्रियांश वाघमारे आहे. वय त्याचं 10 महिन्याचं आहे. तर त्याचा मृत्यू 14 तारखेला झाला स्पॅन हॉस्पिटलमध्ये. डोक्याला मार लागला होता, डोक्यात ब्लिडिंग झालं होतं, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आणि मग आम्ही 14 तारखेला दुपारी 2:30-3च्या वेळेस आणून इथं त्याला म्हणजे खड्डा करून पुरलं होतं. पुरून त्याच्यावरती फरशी ठेवली होती, दगडं ठेवले होते आणि काटे ठेवले होते. काटे, बाबळीचे काटे आम्ही ठेवले होते की जेणेकरून कुठलं जनावरं येऊ नये म्हणून आमची काळजी घेतलेली होती अशी. पण आज तिसऱ्या दिवशी आम्ही दूध ठेवायचं म्हणून बाळासाठी आलो होतो सकाळी. तर बघितलं तर ते फरशी तिथं नव्हती जागेवर, काट्या नव्हत्या आणि खड्डा अर्धवट उकरलेला होता. म्हणून पोराच्या आजोबांनी ते उकरलं. असं काय झालं आहे बघावं तर म्हणून खाली बघितलं तर बाळाचं शरीर तिथं नव्हतं, डेड बॉडी नव्हती बाळाची. आणि बाळावर जे घातलेलं कापड होतं ते कापड तिथंच बाजूला पडलेलं आहे. बाळाच्या चेहऱ्यावर ते पाला ठेवला होता थोडा, तो पालाही तिथंच पडलेला आहे. आणि हे झालं विषय, म्हणजे हा गंभीर विषय आहे. आणखीन बरेच इथं काय चालत असतं त्या स्मशानभूमीमध्ये. मी बऱ्याच वेळा बघितलं आहे, जेव्हा आलो आहे तेव्हा इथे तिकडे ते नवीन बनवलेले आहेत बघा ते समोर, त्या ठिकाणी दारू पीत बसले असतात लोक. मी आत्ता पण बघितलं, तुम्हाला तिथं औषध सापडणार, दारूच्या बाटल्या म्हणा, काय पाण्याच्या बाटल्या. कुणावर संशय आहे का तुमचा? संशय आमचा कुणावर नाही आहे. इथं सिक्युरिटी नाही आहे, कुठं कॅमेरा नाही आहे. पालिका प्रशासनाने थोडं लक्ष द्यावं या विषयामध्ये. आयुक्तांनी